काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन आहे. राहुलजींच्या मागे जे सत्ताधारी लागले आहेत आणि राहुलजींवर मोठ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले, 2 वर्ष कन्व्हिक्शन, त्यानंतर 8 वर्ष डिस्क्वालिफिकेशन, त्यानंतर आता घर खाली करण्याचं नोटीस बजावली आहे. एक एक करून त्यांच्या मागे मोदी सरकार लागलं आहे. त्या विरोधात आज आम्ही सत्याग्रह आंदोलन गांधी पुतळ्यापाशी करत आहोत. देशभरात ही आंदोलनं काँग्रेस पक्षाच्या वतीने चाललेत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या दिवशी विधानसभेत देखील आम्हाला ऑलमोस्ट सस्पेंड करणार होते आणि त्यांचे लोक मात्र राहुलजींच्या पोस्टरला जोडे मारतात आणि त्यांना सस्पेंड करत नाही. तर एकंदरीत विरोधकांचा आवाज दाबण्याचा खूप मोठा प्रयत्न चालला आहे आणि ह्याच्यावरून साध्य होतं की जे राहुलजी ॲक्च्युली केम्ब्रिजमध्ये बोलले होते की लोकशाहीची खरंच हत्या या ठिकाणी होत आहे. कारण का ज्या देशात, ज्या लोकशाही, ज्या सिस्टीममध्ये विरोधकांना बोलू दिलं जात नाही, ज्या पार्लमेंटमध्ये विरोधकांना बोलू जात नाही, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असायला पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन असायला पाहिजे, ते होत नाही. किंवा जिथे प्रेसला आणि जर्नलिस्टना पण अटक केली जाते, खरंच त्या ठिकाणी अराजकता आहे हे म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्या पद्धतीत करताय, म्हणजे तुम्ही 2 वर्ष कन्व्हिक्शन करता, त्याच्यानंतर 8 वर्ष डिस्क्वालिफिकेशन करता आणि मग तुम्ही नोटीस पण बजावता की घर खाली केलं, रिकामं केलं पाहिजे. का म्हणून? काय केलं? काय एवढं मोठं काय केलं होतं राहुलजींनी? फक्त भारत जोडो यात्रा काढली होती. जी सत्य परिस्थिती आहे, जी वस्तुस्थिती आहे, ती लोकांसमोर मांडली होती. महागाईच्या विरोधात आवाज उचललेला, त्या ठिकाणी बेरोजगारीच्या विरोधात आवाज उचललेला. काय केलं? जे एक विरोधकांनी जे केलं पाहिजे किंवा सामान्य नागरिकांनी जे केलं पाहिजे तेवढं केलेलं. पण कुठेतरी मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीमधून आणि त्यांची भारत जोडो यात्रानंतर वाढणारी पॉप्युलॅरिटी राहुलजींची बघून मोदीजींना कुठेतरी आता इनसिक्युअर वाटते, भीती वाटते आणि एक अहंकार की हमारा अभी कोई कुछ नहीं बिगाड़ सकता है. म्हणून काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या नेत्याला आणि काँग्रेस आणि विरोधकाच्या ऑपोजिशनच्या एवढ्या मोठ्या नेत्यांना तुम्ही असं करताय, ही गंभीर गोष्ट आहे. आणि ह्याचा संदेश जो पूर्ण जगात जातोय तो पण चुकीचा ठरतोय. आज सगळीकडून